नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी ज्या लोकांना श्रावण महिन्यातील उपवास असतात। तर उपवासाची खरी कन्सेप्ट आणि त्याचे फायदे आजच्या या व्हिडिओद्वारे आपण बघूयात। आपल्या पूर्वजांना हे निश्चितपणे माहिती होतं की शरीरावरती वातावरणाचा प्रभाव पडत असतो। त्यामध्येच आता सध्या बाहेर पाऊस सुरू असतो आणि पर्यायानं प्रत्येकाची पचनशक्ती भूक ही मंदावलेली असते। त्यामुळे जर तुम्ही जड आहार घेतला तर पर्यायानं निश्चितपणे तुम्ही आरोग्य हे अनारोग्याकडे ढकलत असता। खरं तर उपवास ही जी कन्सेप्ट आहे ही लंघन या अर्थाने आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे। लंघनानं काय होतं तर शरीरातले दोष हे क्षय पावतात, भूक वाढते आणि अग्नी ज्याला पचनशक्ती म्हणतात तिचं बळ वाढतं। मागे 2016 मध्ये एका जॅपनीज सायंटिस्टला लंघन अर्थात फास्टिंग या विषयावरती नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले। त्या शास्त्रज्ञानं हे सिद्ध केले की जर तुम्ही फास्टिंग करत असाल किंवा उपवास करत असाल तर त्याने निश्चितपणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जे परमाणू शरीरातले अनावश्यक आहेत त्याचं विघटन होतं आणि चांगले परमाणू शरीरामध्ये तयार होतात। आपल्या पूर्वजांनाही हेच अभिप्रेत होतं। मात्र आपण काय करतोय तर उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाटा यासारखे जड पदार्थ शरीरात घालतोय। त्यामुळे या उपवासाचा फायदा होणार तर सोडाच, त्यामुळे अपाय मात्र निश्चित होतो। मग या उपवासाला काय काय खावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर भूक नसेल तर या दिवशी फार हलका पद्धतीचा असा आहार घ्यावा किंवा खाऊच नाही। दिवसभर जर तुम्हाला गरम पाणी पिण्यात येत असेल तर ते खूप उत्तम। अनेक लोक ताकावरती किंवा दुधावरतीही उपवास करतात, त्यानेही फायदा होतो। मात्र त्यापूर्वी तुमची प्रकृती ही वैद्याकडनं जाणून घेणं अपेक्षित आहे। जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल आणि तुम्ही खूप वेळ उपाशी राहाल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे। किंवा वात प्रकृतीचे असाल किंवा तुमची तब्येत ही कृश असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीचे कडक उपवास करत असाल तर त्यानेही तुम्हाला त्रास निश्चितपणे होणार आहे। या दिवशी खाण्याचे पदार्थ जे आहेत ते वरई किंवा राजगिरा, तसेच शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठ, राजगिरा ह्या पद्धतीचा किंवा या गोष्टींपासून बनवलेला आहार हवा। फलाहार तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचं, जर भूक नसेल तर खाऊ नका, खाणार असेल तर जे पचायला हलकं आहे ते खा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढी भूक आहे तेवढेच खा। अशा पद्धतीने जर तुम्ही उपवास केलात तर आरोग्याचा स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील। धन्यवाद।